नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हुतात्मा भटूभाऊ कुंवर यांच्या पुण्यतिथीनिमित्त वडाळी येथे समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी भटूभाऊ कुंवर यांच्या बलिदानाला आदरांजली वाहत समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. 10 ऑगस्ट 2009 रोजी आमच्या टोकरेकोडी, महादेवकोडी, मल्हारकोडी समाजाचा जो मोर्चा निघाला होता धुळे कलेक्टर ऑफिसवरती, त्या ठिकाणी पोलिसांनी त्या काळाच्या प्रशासन सरकारने अमानुष असा लाठीचार्ज आणि गोळीबार केलेला असल्यामुळे तेव्हा आमचे वडाळी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील भटूभाऊ कुंवर यांना गोळी लागून ते समाजासाठी हुतात्मा झाले होते, शहीद झाले होते. आणि खानदेशमधील म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार मधला टोकरेकोडी, महादेवकोडी, मल्हारकोडी समाज हा 10 ऑगस्टला दरवर्षी आम्ही वडाळी या गावामध्ये भटूभाऊंना अभिवादन करण्यासाठी किंवा त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी आम्ही एकत्र जमत असतो. आजही समाज बांधव शेकडोच्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहे. कारण आम्हाला त्या दिवसाची ती आठवण आहे. आमच्यावर खूप अन्याय झाला आहे, खूप अत्याचार झालेला आहे. तरी समाजाला सरकार न्याय देऊ शकले नाही, प्रशासन अजून न्याय देऊ शकले नाही. काही प्रमाणामध्ये जरी आमच्या पदरामध्ये न्याय मिळालेला आहे, परंतु पूर्ण न्याय मिळालेला नाही आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये भटूभाऊंच्या नावाने एक मोठा लढा उभं करण्याचं आमच्या समाजाच्या वतीने सगळ्या समाजाची बैठक घेऊन भविष्यामध्ये मोठं आंदोलन परत उभं करण्याचा विचार आहे. आमच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झालेले होते. त्याच्यातनं सुद्धा कोर्टाने आम्हाला निर्दोष सोडलेलं आहे आणि कोर्टाने ताशेरे ओढलेले की भटूभाऊंचा खून लपवण्यासाठी, म्हणजे पोलिसांनी तो एक प्रकारे खून केला आणि तो खून झाकण्यासाठी, लपवण्यासाठी या लोकांवरती लाठीचार, गोळीबार, अत्याचार केला आणि यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले असे माननीय धुळे कोर्टाने, सत्र न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि त्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि ती केस आता भावनाबाई, भटूभाऊंच्या धर्मपत्नी भावनाबाई यांच्या नावाने आमची ती संभाजीनगरला ती केस चालू आहे. आणि म्हणून दर 10 ऑगस्टला समाज बांधव या ठिकाणी एकत्र येतो. मी समाज बांधवांना आवाहन करतो की पुढच्या वर्षी म्हणजे 2027ला आपण सगळ्यांनी न विचारता, न सांगता, न निरोप देता या ठिकाणी मोठ्या संख्येने, शेकडोच्या नाही हजारोच्या संख्येने जमायचंय. कारण याच्याने आपला जो कुंवर परिवार आहे त्यांना आधार मिळतो आणि आपल्याला लढण्याची भटूभाऊ कुंवर यांच्याकडनं ताकद मिळते. म्हणून आपण सगळ्यांनी दरवर्षी या ठिकाणी जमायचंय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.